राष्ट्रवादीचं सरकार पाडलं, गद्दारी करून सरकार स्थापन केलं आणि जे चित्रविचित्र आता त्यांचे सगळे सोबती एकत्र घेण्याचं त्यांचं काम चालू आहे ते पाहिल्यानंतर जनता वाट पाहते. भाजपनं टीका केलेली आहे की हा ठगोंका मेला आहे, ठगोंका मेला आहे अशी टीका केली आहे. हेच आहे ना, आता त्यांच्याकडचे जे ठग आहेत त्यांच्यावरच्या सगळ्या केसेस मागे घेतल्या जात आहेत. त्यांचं बिंग फुटल्यानंतर आता निवडणूक रोख्यांचं बिंग फुटल्यानंतर केजरीवालनं अटक झाली, कारण त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा लाभार्थी हा भाजप आहे. आणि तो कसा लाभार्थी आहे, त्यांनी अनेक आता हे बिंग फुटले, अनेक अशा कंपन्या आहेत की एक तर त्यांच्यावरती धाडी टाकल्या गेल्या, त्याच्यानंतर त्यांना निवडणूक रोखे मिळाले नाही, तर रोखे मिळाल्यानंतर त्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळालेले आहे. हे बिंग फुटल्यानंतर लक्ष विचलित करण्यासाठी केजरीवालनं अटक करण्यात आलेली आहे. पण एवढं सगळं असूनही महाविकास आघाडीत समन्वय दिसत नाहीये. महायुतीत तरी कुठे दिसतोय? महायुतीमध्ये समन्वय नाही म्हणून महाविकास आघाडीत समन्वय ठेवायचा नाही का? माझं काय म्हणणं आहे की तुम्ही एकतर्फी प्रश्न विचारण्यामध्ये काय अर्थ नाही आहे. निवडणूक म्हटल्यानंतर शिवसेना भाजपा युतीमध्ये सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये ह्या एक थोडं जागा वाटपाच्या आधी हे प्रकार व्हायचे, पण ज्या पद्धतीने आता हे महायुती आघाडीचं फॉर्मेशन झाले, म्हणजे एक असा गोंडस शब्द होता नैसर्गिक, काय म्हणायचं त्याला, गठबंधन. आता महायुतीमध्ये आहे ते किती त्याला नैसर्गिक म्हणायचं का? हे कोणतं आहे? म्हणजे सगळ्या भ्रष्टाचारानं सोबत घेऊन तुमची युती तुम्ही पुढे नेते, हे नैसर्गिक आहे का? म्हणजे भ्रष्टाचार हा तुमचा नैसर्गिक गुणधर्म आहे का? तर त्याच्यामुळे पहिलं त्यांच्यामध्ये वाटेल त्याला घेऊन जी युती करतायत तर त्यांचा ताळमेळ बघा. महाविकास आघाडीचं उत्तम चाललेलं आहे, ते ठीक आहे. बीजेपीच्या ट्विटर हँडलवरून जे ठगो का मेला असं आजच्या रॅलीचं वर्णन आहे, त्यात आपल्याला इंडिया आघाडीतले बरेचसे नेत्यांचे चेहरे बघायला मिळतात, पण एक चेहरा दिसत नाही, तो म्हणजे शरद पवारांचा. काय अजूनही काही नाही, मला नाही वाटत. मुळामध्ये ही सगळी या एजन्सीच्या भाडोत्री असतात, तुम्हाला कल्पना आहे. त्यांच्या विचाराने मी काय दोष देत नाही. त्यांना जसं वरनं आदेश येतात तसं ते करतात. बीजेपीची आता ही केविलवाणी धडपड सुरू आहे. खरे ठग कोण आहेत हे निवडणूक रोख्यांचं भांडं फुटल्यानंतर लोकांच्या समोर आलेलं आहे. आणि ठगोंका मेळा म्हणजे तुम्ही एक फोटो दिसत नाही आहे, उलटं त्याच्यामध्ये हे सगळे भाजपाचे फोटो दिसले पाहिजेत, कारण ठग ते आहेत. त्याच्यामुळे ठगोंका मेळा हा त्यांच्याकडे आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधले सगळे मुख्य ठग मग हे त्यांच्याकडे गेल्यामुळे त्यांचा पक्ष आता मोकळा झाला. अजित पवार हे ठग होते, हसन मुश्रीफ ठग होते, प्रफुल्ल पटेल ठग होते. आणि हे आम्ही म्हणत नाही किंवा उद्धवजी म्हणत नाही, त्यांनीच म्हटलेलं आहे. हे नरेंद्र मोदी प्रधानमंत्री सांगत होते. हे सगळे ठग त्यांनी तिथे घेतल्यामुळे कदाचित राष्ट्रवादी ठग उरले नसतील. त्यांचं काहीतरी गफलत झाली पण ठग त्यांनी होते.